सेट फॉर बार्बिक्यू. शेफ अभिषेक आपल्याला आता करून देणार आहे सगळं. आपण फक्त खायचं काम करतो. बट बघनी ए भाई सार ऐक ना अभी पोषण आवाज आहे. सावकाश मार रे हलकी हलकी किक बसू रे इधर कोण हुए मैं सकाळ सकाळ भेळ बनवले अभिने मस्तपैकी. अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साई, स्वप्नीलचं नाव घेते, स्पृहाची आई. आणि गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमासी अनुभविते जाणती हे. दिवेश मी पहिल्यांदा आली इकडे. मस्त डोंगर आहे माझे तो बघ. तुला माहिती मी कधी आलेली ते मला आठवत पण नाही. ब्लर दिसते असं ते जत्रेत. माझी मोठी बहिणाबाई तिने पैठणी जिंकलेली आहे. त्यानिमित्त ती आपल्याला आता चायनीजची पार्टी देणार आहे. सो काय मी अडी दिसते पण आम्ही आता चाललोय जरा बार्बिक्यूचा आमचा प्लॅन आहे आत्याच्या घरी. मागे ऑर्केस्ट्रा चालू आहे पण आमचा वेगळाच प्लॅन आहे आजचा. तो कधीतरी मिळतो तर म्हटलं टाइमपास करू जरा. तर आत्याकडे चाललोय. लेट्स गो. कशी बसते बघा. तिला बाईकवर न जायची हाऊस होती ना. राहू दे. एवढं थंड काय वाटत आहे. वाटेल पुढे शूटिंग दाखव. मस्त आहे ना. उद्धार कराया. हाँ अभी क्या हीरो दिख रहा है रे तू. बार्बर हो था. हाँ चल चल. बाल काटने हे बघ एवढं धुका बघ इथे. अब जो बाल काट के आया हूँ मैं. हा हा हा. आम्ही असं चाललोय रस्त्याने आणि वरती बघा. चंद्र आहे तुझ्यामुळे माझा ना दुसरा आवाज आहे. Shut up. चंद्र आहे साक्षीला चंद्र आहे साक्षीला. अरे All set सेट for barbecue. येस तयारी चालू आहे. तयारी चालू आहे. शेफ अभिषेक आपल्याला आता करून देणार आहे सगळं. आपण फक्त खायचं काम करतो. अभिषेक बोललाय. अभिषेकची तयारी केली आहे. जरा माझी तयारी दाखव ना बाहेर. तयारी दाखव ना बाहेर. कुठे आहे रे. अभिषेकने 4 विटा लावून ठेवलेल्या आहेत. 6 विटा लावल्या आहेत. अशा प्रकारे हे बघा इकडे. एवढी भारी तयारी केली. आपल्याला आता काही करायची गरज नाही. मॅरिनेट वगैरे काय केलं. मॅरिनेट कुठे करू. आपल्याला बॉईल करायचं ते पहिलं. नाटकी नाटकी करते काय. मक्याला सोलून टाकतात ते लोक. आणि ते बिचारी पूजा तिची मॅरिनेशनला लागते. काय कापायचंय मला कापायला दे. कुछ नहीं आता इन लोगों को सीरियसली. बघून बघून करतात मॅरिनेशन. इथे बार्बिक्यूचा बेत चालू आहे आणि इथे बघा मस्त आज पौर्णिमेचा चंद्र आहे. चलो गणपती बाप्पा मोरया. बाहेर ठेवा हा थोडंसं. ते आता बाहेरच करतोय ना. बाहेर ठेवा म्हणजे विजली काय रे. बाहेरच करतो. खाली टाक ना. खाली ते माहिती आहे. पत्र्याच्या खाली टाक. कट्ट्यावर ठेवायचं. हे टाकू काय. फ्यूल टाकू काय नाही पत्र्याच्या खाली टाक. काय गरज नाही एवढं. थोडं ना. फ्यूल टाकूया जरा. तर आमचं मॅरिनेशन झालेलं आहे करून. तरी पण ह्या लोकांची अजून आग पेटत नाही आहे. काय नाही करू शकतो त्याला. बिचारा कधी सगळे पेपर संपवले अभिने. हे बघा कट्टा होता पेपरचा. काय नाही करू शकत आपण. आगत लागत नाही एवढं रे. ट्रेनिंग करून पाठवलेलं. भाई असे जळत नाही. गप ट्रेनिंग करून पाठवलेलं काय नाही. नाक कापलंच तो. चल ह्याने तर हार मारली. मांडी घातली डायरेक्ट. कर्टीने पण हार बांधले.
कुठली ती कर्टी एक नंबरची कार्टी आहे. अभिषेक तू हसलास ना माझ्या जोपर. ताकि जुगाड़ चल रहा है मतलब नेक्स्ट लेवल जुगाड़. आज कुछ भी हो जाए आग लगा के छोड़ेंगे. इथे अजून प्रयत्न चालूच आहेत. प्रयत्नार्थी परमेश्वर. आग लागते वाटतं. व्हेरी गुड वैभव जिजू जिंदाबाद. सर्व पेटून झालं कोळशी नाही भेटत लाकडांचा कोळसा झाला. अभिषेक कुठून कोळसे आणलेले नक्कीच अमेझॉन अमेझॉन म्हणून तो नकली माल असतो अमेझॉनचा. ओम भट भगनी भाग. ए भाई साहब ए हळूहळू हळूहळू टाक. ऐक ना अभि कोळशांवर बॉटल राहिली बे. अरे नको अरे त्याच्यातच टाक ना प्लास्टिक. नको. ती फुक अरे पेट्रोल आहे तोपर्यंत जाणार ती. टाक अजून. झालं संपलं. आता काय करणार. सगळं नव्हतं टाकायला पाहिजे. हा थोडं टाकायचं. ओम भगनी भागोदरी करून जातात. त्याला हेच करायचं होतं बाकी काय नव्हतं करायचं. ओम भगनी भागोदरी कसली भेटलेली. मस्त भेटलेली यार. थोडं टाकायला पाहिजे. आपण आतमध्ये बघे केवढी तयारी झाली आतापर्यंत. ऐका गर्ल्स आग नाही पेटत आहे. बार्बिक्यूचा प्लॅन थोडा कॅन्सल होण्याची शक्यता आहे. अभिषेकले लिटरली त्याच्या बाईक मधलं पेट्रोल काढलं. नाही. आणि इकडे आमची बच्चा कंपनी आहे. बच्चा कंपनीमध्ये अनायस झोपायच्या मार्गावर आहे वाटतंय. आणि हे लोक तर काय विचारत नको बाबा. सायबी झोपणार आहे पण अनायचा झोपणार नाही. सायबी झोपणार पण अनाय झोपणार नाही. तू तुझ्याकडे पकडत ना. हा माझा फॉल्ट नव्हता. अभिषेक अमेझॉन वरनं मागवलेले कोळसे काय पेटत नाही. तिकडे गरज नाही इकडेच गरज आहे. तिकडे पेटलेत ऑलरेडी. मौत का खेळ. मौत का खेळ खेळ रे. तू बॉटल घेऊन जाऊ नको. पण काही आहे की फ्रीज मध्ये ठेवावं लागेल उद्या करावं लागेल. नाही काही गरज नाही. आता बघ आता भेटणार नाही. हे लांब कोळशामधून पण कोळसा बाहेर गेला. ते रॉकेलची बॉटल उचल तिथून. पेट्रोल आहे बे मेहनतीने काढलंय मी. तेच ते रॉकेल बॉटल पेट्रोल. कशातून गेलं गाडीतून. गाडीतून काय पलटी मार. हा तर झोपायचं नाही. याने काय पिलं दूध तुला. कोकोनटची बाटली संपली. हा जमत नाही अजून. काय असं 3 तास जळतो बोलते. तुम्ही जायला लागत असेल. हे कोळशे आहेत सगळे. हे सगळे कोळशे आहेत. हा हे बघ काय डोंट ऑर्डर 20 minutes ignition time 2 hours cooking. 2 hours. त्याने उलट लिहिलंय 2 hours टाइम आहे तो आग पेटवण्याचा आणि 20 minutes कुकिंग असेल. ते झालं पण टाकू शकतो. हा टाकू शकतो. फक्त आपल्याला लाकडं विकडं ते पण फक्त कोळशावरच गरम करतात. हो निखाऱ्यावरती. आगीत मग ते शिजतं का. पनीर कसं शिजणार. स्पृहा आणि मला कधीची भूक लागली आहे ना स्पृहा. आम्हाला एवढी भूक लागली की मी पागल हो आता भूकेने. पण अजून काय ह्यांची आग नाही पेटली ना. एक पण तंदुरी तयार झाली. आता पाणी पण नाही पे. त्यांचे समजू शकता का तुम्ही केवढं मोठं प्रेशर आहे ते आमच्यावर. पण आता काय करणार. वाट बघावी लागणार ना. आम्हाला दिलं असतं तर आपण किती वेळात केलं असतं. आता झालं पण असतं. एवढ्याला खाऊन पोट भरले असते की नाही. जाऊ दे आता काय. आताचे 2च होतात. आता एकच वाजला. स्टार्टअप आहे. स्टार्टअप आले आता काय करायचं. जाऊ दे आपण आता थोडं ऍडजस्ट करूया. आम्ही थोडं ऍडजस्ट करू आहे की नाही स्पृहा. ठीक आहे. आवाज आहे. दीदी जा तिकडे डान्स करत. इथे बसायचं नाही तू.
भारी आवाज आहे हो. एकदा आवाज तुला करू काय हे छान आहे उलट माईकमध्ये हे करायचं माहिती आहे ना. काय दिली तुला माहित नाही तर. प्रॉपर माहिती आहे आपला आवाज अगं तुला काही एवढा ट्रस्ट इश्यू आहे का आवाजावर पण? नाही काय बघ फुकणी कुठे ठेवली मी फुकणी फुकणीच्या नाही आवडलं गाण्याला. काय भारी वाटत का हे? तुला माहितच नव्हतं. काय ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्या हुआ रे. तुला कश मारले सावकाश मारले हलकी हलकी किक बसू दे बोल स्पृहा. स्मोक नहीं होप है प्यारे जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिकर को धुएं में उड़ाता चला गया. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया. हा ना. जावई जसं नंबरी सासू 10 नंबरी जावई 1 नंबर नाही. जावईच पहिला आहे मग काय नाही. काचू पहिले आता बरोबर बोलला बरोबर मगाशी बरोबर हे बोललेलं ते. टायमर कसं चालू आहे सगळे पारोशे बसलेत एकाची पण आंघोळ नाही झाली नको नको मला नको सकाळ सकाळ भेळ बनवली अभिनय मस्तपैकी आणि हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर कालचा तुम्ही आमचं बघितलं असेल बार्बिक्यू आणि काय होतं टाइमपास जो आम्ही केला. आम्ही रात्री काल जवळपास 3:30 ते 4ला झोपलो. सो आजच्या दिवसात तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण हाच ब्लॉग आता पुढे कंटिन्यू करूया. सकाळी पण मस्त भेल केली होती अभिषेक मस्त ते पण दाखवूया ना. दाखवले म्हणजे आहे व्हिडिओ हां ह्याच व्हिडिओमध्ये दाखवू म्हणजे. तर आम्ही आता निघतो इथून भेलमधून आणि चाललो आहे परत घरी कारण की पुढचे पण आता कार्यक्रम वगैरे आहेत ना. आणि आज संध्याकाळी आमचा आहे डान्स. आज सत्यनारायण पूजा आहे तिकडे पूजा पण चालू आहे. आज सत्यनारायण पूजा आहे अधिकुंकू आहे आणि डान्स होतो ते पण तुम्हाला दाखवू. आता आम्ही निघतो. बाय गाईज, गुड मॉर्निंग सॉरी गुड आफ्टरनून. आणि आता हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू झाला आहे मंदिरामध्ये आणि आम्ही आता चाललो आहे हळदी कुंकाच्या कार्यक्रमासाठी. आणि दिवसला कसलं तरी खूप मोठं टेन्शन आलं डोक्याला. मोबाईल लावून लेटर दिवसला येतो म्हणजे विचार करा केवढं मोठं टेन्शन असेल जगात. म्हणजे इतकं टेन्शन आहे ना. सो आता मी जाते पुढे मंदिरामध्ये पुढे आणि बघू तिकडे तुम्हाला दाखवायला काय मिळालं तर. हळदी कुंकाचं काय म्हणजे आपलं हळदी कुंकू लावणार पाठवणार आहे सगळ्यांना. त्यासाठी मी साडी नेसले गाईज. सो लेट्स गो. तर आज सत्यनारायणाची पूजा होती तर इकडे मांडली आहे आणि तिथे हळदी कुंकू चालू आहे. आम्हाला खूप लेट झालं आहे. सगळ्या बायका गेल्या येऊन पाया पडून पुढे जातो. आता मंदिरात पूजेसाठी जाण्यासाठी सगळे करत होते घाई. योगेश रावांचं नाव घेते. मी आहे स्पुहाची आई. पाठ करून आले आता पूजा दिली एकदम लगेच आई नाही ठरवलंच नाही मी नाही नंतर नेक्स्ट मी बघते.
कोणाला देत नाही तू एकटी नाही पाहिजे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ, शिर्डीचे साई, स्वप्नीलचं नाव घेते, स्पृहाची आई. आणि परत स्पृहाची साई आहे. ही पण स्पृहाची आई आणि ही पण स्पृहाची आई आहे. आता कोण घेतले मुखाला आठवतात लास्ट आहे. जेजुरीचा खंडोबा, तुळजापूरची भवानी, मनीष रावांचे नाव घेते, मी त्यांची अर्धांगिनी. नेक्स्ट दीदी काय सर्च करते. तिला माताने पालन केले पित्याने, केतनरावांचं नाव घेते, बायको या नात्याने. तुझा वेगळा आहे ना मुद्दाम आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा, गगराचं नाव घेते, भारी होतं. आता इकडे बघा इकडे बघा. यमुनेच्या काठी कृष्ण वाजवतो बासरी, मनोजचं नाव घेते, सुखी आहे सासरी. चाफा चाले ना, चाफा बोले ना, दिवेश रावांचं माझ्याशिवाय पानच हले ना. तर आमच्या इकडे हळदी कुंकाचा कार्यक्रम आता संपन्न झालेला आहे. संपन्न बोलतात ना. हा तर बघा किती छान छान साड्या नेसून आलो आम्ही सगळे. फक्त त्या मागच्या दोघी तरी फक्त त्या दोघी तरी ड्रेस घालून आल्यात. आम्ही सगळ्या साड्यांमध्ये आलोय. ठीक आहे, हळदी कुंकाला नेहमी साड्या नेसल्या पाहिजे. तर मग आता संध्याकाळी काय आपल्याकडे कार्यक्रम आणि आम्ही लोक डान्स करणार आहे. संविधाताई डान्स करणार आहे ना. हो तिकडे. तर तुम्हाला संध्याकाळचे पण डान्स दाखवू आम्ही. ओके ओके चलो बाय. गुरुभजनाचा महिमा न कळे आगमा निगमासी, अनुभविते जाणती हे गुरुपतींचे अभिलाषी. धन्य धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची, झाली परासुरवराभिमान उतरायाची. हॅलो गाईज. तर सकाळपासून आम्ही काहीच व्लॉग नाही केला कारण की मिळालंच नाही करायला. आम्ही उठलोच आहे किती लेट. आणि उठलो ह्यासाठी लेट कारण की तुम्हाला माहिती आहे जसं आमचे काल डान्स होते आणि त्या डान्सच्या गडबडीत आम्हाला काल पण ब्लॉग करायला नाही मिळालं. मला माहिती आहे दिवेशने केला नाही की नाही ब्लॉग, पण मी तर फुल तयारी बियारीच्याच ह्याच्यामध्ये होती की नऊवारी साडी घालायची तयारी करायची आहे. त्यामुळे मला तर अजिबात करायला मिळालं नाही काल काही ब्लॉग. आणि मग आमचे रात्री डान्स झाले आणि आम्ही 3 वाजता झोपलो. कॅन मी इमॅजिन 3-3:30च्या दरम्यान. मग सकाळी उठलीच मी 11 वाजता. तर कसं मी करू, त्यामुळे काहीच आम्ही ब्लॉग केला नाही आहे. सो आता झाले संध्याकाळचे आय थिंक किती वाजले सांगू तुम्हाला, 4:30. आणि आम्ही आलो आहे आमच्या सुकाई देवीच्या मंदिरामध्ये. तर तुम्ही माझे पहिलेवाले सगळे व्लॉग बघितले असतात जे गावचे आहेत माझ्या चिपळूणचे. तर तुम्हाला माहीत असेल सुकाई देवीचं जे मंदिर आहे ते आमच्या इथे कुठे आहे कसं आहे ते. तर आम्ही परत आलो सगळे फॅमिली इकडे आणि आता जरा दर्शन घेतो कारण की आम्ही दरवेळी गावी आलो की मोस्टली येतोच मंदिरामध्ये. तर आता सगळे पुढे गेलेत. दर्शन घेतो आणि मग पुढे दाखवू आम्ही जर कुठे गेलो वगैरे तर इथले इथंच जाऊ कारण की एवढा टाईम पण नाही आहे ना. उद्या निघायचं पण आहे पूजा दिदीला वगैरे. तर आम्ही आता निघतोय मंदिरातून. सगळे ऑलरेडी बाहेर गेलेत. आम्ही पण निघतो आणि आता पुढे आम्ही कदाचित वाघजाई देवीच्या मंदिरात जाणार आहोत. तर आपण आता तिकडे जाऊन भेटूया. तुम्हाला ते मंदिर दाखवते. ते दाखवलं नाही ह्याच्या आधी मी ॲक्च्युली, त्यामुळे ते आता बघायला मिळेल कदाचित. हा आहे आमचा गुड्डू. आता आम्ही आलेलो आहे वाघजाई देवीच्या मंदिराकडे आणि हा आहे प्रवेशद्वार मंदिरात. मी खूपच लहानपणी आलेली आय गेस. म्हणजे जत्रा इकडे जत्रा वगैरे असायची ना मंदिराची तेव्हा सगळ्या आमच्या इथे कसं असतं म्हणजे मोस्टली खूप ठिकाणी असं असतं की जत्रेला सगळ्या मंदिराच्या आजूबाजूला म्हणजे ज्या आहेत त्या पालख्या येतात. एका ज्या गावाची जत्रा आहे त्या दिवशी त्या गावामध्ये तिकडे मोठा महोत्सव होतो. पालख्याने एकमेकांना भेटवतात. तेव्हा मी एकदा लहानपणी मला आठवते आलेली इकडे पालखी बघायला. नाचवतात ते कारण की वाघजाई देवी आणि आपण आता ज्या मंदिरात गेलेलो सुकाई देवी त्या दोघी जरी बहिणी बहिणी आहेत. ओ बाळा सोन्याचं झाड आपट्याचं पान. ओके बघा दिवेश मी पहिल्यांदा आली इकडे. मस्त डोंगर आहे माझे तो बघ.
आता ड्रोन आणला पाहिजे होता. हा ऍक्च्युली तुला माहिती मी कधी आलेली तेव्हा मला आठवत पण नाही. ब्लर दिसते असं ते जत्रेला रात्री. छान आहे ना मंदिर, मस्त कौलं टाकलीत वरती. इकडचं छान आहे मंदिर, जुने वाटतंय हे मंदिर खूप. माझी मोठी बहिणाबाई तिने पैठणी जिंकलेली आहे, त्यानिमित्त ती आपल्याला आता चायनीजची पार्टी देणार आहे. दीदी पार्टी ना? येस. तर मग आम्ही सगळे सज्ज झालेलो आहोत पार्टीसाठी. आम्ही आता ऑर्डर केली आहे, अजून नाही केलं, सॉरी करतोय. जे पुरुष मंडळाला घालतो, महिला मंडळाचं पुरुष मंडळ जे आहे, कसं वाटतं हा शब्द मला, तर जेंट्स ते पण नाही मला बॉईज. ती तिचा ब्लॉग स्टार्ट करत दे लवकर. तुम्ही तिला ना वाईट सवय लावते. तर कॉम्पिटिशन आम्ही एका टीम मध्ये आहे. तर काय बोलत होते मी, हा तर ती लोक आता ऑर्डर काय द्यायचं त्याचा विचार करतात, तोपर्यंत आम्ही हा गाडीचा गप्पा मारतो. ओके, तुम्हाला दाखवतो इकडचं जे चायनीज सेंटर आहे ते कसं आहे ते. ऑल सेट. खूप बघायचं तिकडे सुरुवात. रेडी रेडी. ऑल सेट. हे काय ह्याला नंतर खाऊन झाल्यावर, ह्याला खाऊन झाल्यावर हसला ना. तुमचं काय व्हेज क्रिस्पी, व्हेज मंचुरियन, व्हेज चिली, दुसरं का ऑप्शन नाही तुझ्याकडे? व्हेज मंचुरियन, व्हेज मंचुरियन, व्हेज मंचुरियन, व्हेज मंचुरियन, व्हेज मंचुरियन. पार्टी खरंच तेवढं उंच वाटतं आणि सगळे बच्चे वाटते. सांता क्लॉज. तुम्ही कसे त्याच्यात बच्चे वाटते.